चलो चालू करूया. आज फार वेळ घेणार नाहीये, तुम्हाला सोडीन लवकर, कारण की असा टॉपिक जो राहिला आहे तो छोटा आहे, त्यामुळे वी डोंट नीड टू स्पेंड मच टाइम इन इट. सो आवाज येतोय सगळ्यांना माझा? आवाज येतोय? गुड गुड नाईस. सो आपण लास्ट टाइम बघितलं होतं, आता आपण जाता आता सगळ्या गोष्टी एकदा रिवाइज करूया, कारण की लास्ट टाइम आपण जे बघितलं होतं, एकच मिनिट. लिहिलेलं दिसतंय स्क्रीनवर? सो लास्ट टाइम आपण बघितलं होतं रे, कसं आपण पहिल्यांदा मला सांगा, व्हॉट डिड वी सी? पहिले आपण कॉजेसनी सुरू केलं होतं. फर्स्ट वी स्टार्टेड विथ द कॉजेस. कसे आपण कॉजेस डिवाइड केले होते? पटपट रिवाइज करायचं सगळं, म्हणजे आपलं लवकर संपेल. व्हॉट कॉजेस डिड वी सी लास्ट टाइम? सर्जिकल and medical causes. येस, सर्जिकल अँड मेडिकल कॉजेस. काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. सर्जिकल अँड मेडिकल कॉजेस मध्ये आपण बघितलं होतं की सर्जरीचे कॉजेस आपण 5 कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केले होते. 5 कॅटेगरीज काय होते रे बाबा? Blockage, perforation. येस, ब्लॉकेज, परफोरेशन, नंतर हिमरेज, नंतर Ischemia. येस इश्किमिया आपण एक बघितलं होतं. आणि अजून एक काय कॉज होतं रे महत्वाचं, जे कॉमन दिसू शकतं? Infection. इन्फेक्शन. तर आता मला सांगण्याचा मुद्दा काय की आपण ब्लॉकेज मध्ये बघितलं होतं, सगळे जे ऑब्स्ट्रक्शनचे प्रकार आले होते ते ब्लॉकेज मध्ये होते. परफोरेशन म्हणजे ऑल परफोरेशन ऑफ हॉलो विस्कस, म्हणजे काय तर एखादं डायव्हर्टिक्युलर परफोरेशन झालं, डीयू परफोरेशन, गॅस्ट्रिक अल्सर परफोरेशन, इट केम अंडर परफोरेशन. हिमरेज जर आपण बघितलं होतं तर हिमरेजचे कॉजेस बघितले होते आपण. देयर वर कॉजेस ऑफ हिमरेज, अप्पर जीआय ब्लीड, लोअर जीआय ब्लीड आपण सगळे बघितलेत. इश्किमिया मध्ये बघितलं असेल तर ते 2 प्रकार सांगितले होते तुम्हाला. काय रे बाबा 2 प्रकार कुठले होते? Arterial and venous. येस, आरटी अँड व्हेनस. आर्टेरियल जर आपण बघितलं असेल तर आर्टेरियलची आपण मॅनेजमेंट सुद्धा बघितली होती. काय बघितली होती मॅनेजमेंट? Angiography, stenting. येस, अँजिओ आणि स्टेंटिंग आपण बघितलं होतं. अँजिओग्राफी आणि स्टेंटिंग, व्हेनस साठी अँटीकोआग्युलेशन. तिथे परत तुम्हाला शिकवणार आहे बॉवेल, स्मॉल बॉवेल शिकवताना शिकवणार आहे स्मॉल बॉवेल इस्किमिया म्हणून, पण आपल्याला हे कॉजेस माहिती पाहिजेत. इन्फेक्शन मध्ये आपण बघितलं होतं अपेंडिसायटिस, कोलायटिस, नंतर आपण बघितलं होतं गॉल ब्लॅडर, कोलेसिस्टायटिस, हे सगळे कॉजेस बघितले होते. ग्रेट. यानंतर आपण काही इन्व्हेस्टिगेशन्स बघितले होते. ते इन्व्हेस्टिगेशनची पटकन कोणी लिस्ट सांगू शकेल का रे मला? पहिला केला होता Hemogram. इन्फेक्शन आणि एचबी बघायला, का तर मला Lymphocytes. लागू शकेल. नंतर आपण काय केलं होतं रे? LFT. येस, एलएफटी केले होते. का? कारण की मला माहिती ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस सिच्युएशन, हिपॅटायटिस मला रूल आउट करता येईल. नंतर दुसरा ऑर्गन Serum पॅनक्रियास amylase. साठी अमायलेज. Lipase. नंतर काय पुढचं इन्व्हेस्टिगेशन केलं होतं? युरिन रुटीन आणि मायक्रोस्कोपी, म्हणजे काय रिनलचे कॉजेस मला जर काय असतील तर मला कळले. अजून कुठलं इन्व्हेस्टिगेशन सांगितलं होतं रे? लॅक्टेट लेवल्स, कारण की इश्किमियामध्ये आपण बघितलं होतं लॅक्टेट लेवल्स वाढतात. SCG. येस, HCG केलं होतं फिमेल मध्ये. सगळ्यात महत्वाचं का रे बाबा? HCG फिमेल प्रेग्नंट, आणि सर एक्सरे काढला, गोंधळ झालेला आहे. त्यामुळे मला कळलेलं आहे की ऑलवेज अँड ऑलवेज अँड ऑलवेज मला कळलेलं आहे की मला या सगळ्या इन्व्हेस्टिगेशनची लिस्ट एक तयार करायची आहे. म्हणजे अॅक्यूट ऍब्डॉमिनचा पेशंट आला रे आला, ही चिठ्ठी त्याच्या हातात द्यायची आणि हे इन्व्हेस्टिगेशन करायचे. उगच क्रिएट कर, युरिया कर, हे असले फालतूगिरी पहिल्या दिवशी आल्या पेशंटला काही करायला लावायचं नाही. लिपिड प्रोफाईल करूनच घेतो एकदा. आमच्याकडे सध्या कॅम्प चालू आहे. थायरॉइड, अरे थायरॉइड काय रे, केलंच पाहिजे रे, प्रत्येक तुझं वय 40 आहे. मूर्खासारखं काहीतरी करायचं नाहीये आपल्याला. एवढे जे इन्व्हेस्टिगेशन आहेत, वी जस्ट नीड दोज इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यापेक्षा जास्त उगच काहीतरी करायला जायचं नाही. सो दिस इज ऑल अबाउट द इन्व्हेस्टिगेशन. नंतर मी तुम्हाला आता पेशंटचा अप्रोच सांगितला होता. सो तो अप्रोच आपण स्टडी करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण पहिले इमेजिंग स्टडीज बघू. इमेजिंग स्टडीज मध्ये मी कुठले रे बाबा 3 प्रकारचे मेजर कुठले स्टडीज सांगितले रे तुम्हाला? इफ यू रिमेंबर 3 टाइप्स ऑफ स्टडीज. कुठले आपण 3 मेन इमेजिंग करणार होतो? X-ray. येस, USG. येस, आणि तिसरा? Colonoscopy. बात नाही, लास्ट टाइम सांगितलं की सिटी स्कॅन. सीटी स्कॅन. म्हणजे माझा सगळ्यात चांगला मित्र जो आहे तो सीटी स्कॅन. परवाच आता आम्ही गेलो होतो एका कारणासाठी, वी हॅड टू गो टू गेट अ डॉपलर डन. त्यामुळे आम्ही तिथे गेलो होतो इमेजिंग सेंटरला.
तर सिटी स्कॅनची गर्दी जी आहे ती सडनली कमी झाली. म्हणजे आता हार्डली 10 to 20% पीपल कम टू द सिटीज फॉर सिटी स्कॅन. खेडेगावांमध्ये आपल्या खेडेगावात फोन करून विचारायचा, सिटी स्कॅनचे आता प्रमाण एवढे वाढलेले आहेत राजांनो की नाव यू डोंट नीड टू अप्रोच एनी ऑफ द टर्शरी केअर सेंटर्स फॉर सिटी स्कॅन. घरोघरी सिटी असं झालेलं आहे सध्या. पूर्वी एक्सरे नव्हते, आता एक्सरे यायला लागले. मग सोनोग्राफीचा प्रॉब्लेम होता, आता सगळीकडे सोनोग्राफी आहे आणि सिटी स्कॅन देखील सगळीकडे आता झालेले आहेत. त्यामुळे मला कळलेलं आहे की सिटी स्कॅन इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन इन ऑल द अक्यूट ॲब्डोमेन कंडिशन्स. तुम्ही जर बघितलं असेल तर अप्रोच मध्ये मी फार एक्सरेचं वर्णन केलेलं नाहीये, कारण की ऑब्स्ट्रक्शन सोडलं तर एक्सरेचा फार काही व्हॅल्यू नाही. मी तुम्हाला इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन शिकवणार आहे तेव्हा मी तुम्हाला सांगेन की ऑब्स्ट्रक्शन साठी आपल्याला इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईसेस एक्सरे, इरेक्ट अँड सुपाइन. ते काय वी आर गोइंग टू सी दॅट टाइम. पण आता माझं म्हणण्याचं काय की रेग्युलर अक्यूट ॲब्डोमेन जर आलं तर आपण फार एक्सरेवर रिलाय राहू शकत नाही. आता आपण बघूया प्लेन रेडिओग्राफ्स कंटिन्यू टू प्ले अ रोल इन इमेजिंग स्टडीज विथ अक्यूट ॲब्डोमिनल पेन. अपराइट चेस्ट रेडिओग्राम कॅन डिटेक्ट अप टू 1 ml, म्हणजे फक्त 1 ml जर एअर असेल ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये तरी सुद्धा एक्सरे ही डिटेक्ट करू शकतो. त्यामुळे कळलं का किती सेन्सिटिव्ह आहे. एखादा ऑर्गन परफोरेट झाला असेल तर एक्सरेवर 200% कळू शकतं मला की ओके देअर इज परफोरेशन. प्लेन फिल्म्स ऑल्सो शो ॲब्डोमिनल कॅल्सिफिकेशन्स. म्हणजे काय तर ॲबनॉर्मल कॅल्सिफिकेशन्स म्हणजे काय रे बाबा. तर हे बघा अपेंडिकोलिथ, मी तुम्हाला अपेंडिक्स मध्ये सांगणार आहे. व्हॉट इज अपेंडिकोलिथ. अपेंडिक्सचा जो बेस असतो तिकडे जाऊन फिकल मॅटर अडकलं की त्याला आपण म्हणतो अपेंडिकोलिथ. गॉल स्टोन जर बघितले तर ओनली 10% आर रेडिओ ओपेक. जर नाही आणि 90% ऑफ द रिनल स्टोन कंटेन्स सफिशियंट अमाऊंट ऑफ कॅल्शियम टू बी रेडिओ ओपेक. म्हणजे काय तर स्टोन जरी असले कुठल्या प्रकारचे तरी मला ते कळू शकतात. सर रिनल स्टोन दिसेल का तर बाबा दिसू शकतो, पण सर गॉलस्टोन दिसतील का गॅरंटी देणार नाही. सर अपेंडिकोलिथ अरे 5% बाळा. एक्सरे बघून तू जर म्हणला अशा पेशंटला अपेंडिकोलिथ नाही तर डोक्यावर पडलेलो आहे, आपलं वाचन कमी पडतंय. त्यामुळे मला कळलं गेलं पाहिजे. ग्रेट. सो इमेजिंग स्टडीज मध्ये जर बघितलं तर पहिला महत्वाचा एक्सरे. Colonic gas can be differentiated from small intestinal gas by presence of hostral markings. आता मी तेव्हा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन शिकवीन तेव्हा छोटंसं एक आपण 10 मिनिटाचं सेशन घेऊ, हाऊ टू रीड अन ॲब्डोमिनल एक्सरे. तेव्हा तुम्हाला मी सांगेन कुठला ऑर्गन कसा दिसतो आणि हाऊ टू आयडेंटिफाय द मार्किंग. का रे बाबा तर तिथे हॉस्ट्रल मार्किंग असतात आणि तिथे टीनिया कोलाय असल्या कारणामुळे 3 टीनिया कोलाय असतात. आपल्याला माहितीये 3 टीनिया कोलाय आर प्रेझेंट इन द बॉवेल. त्या 3 असल्या कारणामुळे ते बरोबर त्या टीनिया कोलाय सोडलं तर बिटवीन द टीनिया कोलाय इट बल्जेस आउट आणि म्हणून आपल्याला तो बॉवेल जो आहे त्याला हॉस्ट्रेशन झालेले दिसतात. आणि अलॉंग विथ दॅट त्यांचे कोलॉनिक जे कॉन्स्ट्रिक्शन असतात, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशनचे, त्याच्यामुळे हॉस्ट्रेशन झालेले दिसतात. सोनोग्राफी इज एक्स्ट्रीमली अॅक्युरेट इन डिटेक्टिंग ओनली गॉल स्टोन्स while हे बघा while assessing gall bladder thickness and presence of fluid around the gall bladder. म्हणजे सर फक्त आणि फक्त राईट अप्पर क्वाड्रंट पेन असेल तर माझं इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस यूएसजी असेल. लास्ट टाइम मी सांगितलं होतं राईट अप्पर क्वाड्रंट पेन बद्दल. मी म्हणलं होतं नेक्स्ट लेक्चरला मी शिकवणार आहे. तर या वेळेला सांगताना तुम्ही मला हे रिपीट करून सांगाल की सर इकडे तुम्ही सोनोग्राफीवर फार भर दिलेली आहे, सिटी स्कॅन बद्दल फार बोललेला नाहीत. त्यामुळे राईट अप्पर क्वाड्रंट जर पेन असेल पेशंटचं तर मला कळलं की ओके इकडे मला सगळं रिलायन्स माझं सोनोग्राफीवर आहे. सो दिस इज ऑल अबाउट सोनोग्राफी. Abdominal and transvaginal sonography can aid in the detection of abnormalities of ovaries, adnexa and the uterus. म्हणजे गायनेकोलॉजिस्ट सुद्धा अजून सोनोग्राफी वापरतात. का रे बाबा तर ट्रान्सवजायनल सोनोग्राफी केल्यामुळे पूर्ण जे युटरसचा ॲडेनेक्सा असतो म्हणजे काय तर ट्यूब, ओव्हरीज, ब्रॉड लिगामेंट इकडे काही जर प्रॉब्लेम असेल, ओव्हेरियन सिस्ट, ओव्हेरियन ट्यूमर, तर आपल्याला सोनोग्राफीवर डिटेक्ट होऊ शकतं. सिटी स्कॅन कॅन आयडियली बी यूज्ड द नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन फॉलोइंग ॲब्डोमिनल रेडिओग्राफ. म्हणजे मी काय म्हणलं होतं आजकाल आपलं हॉस्पिटल जर आपण टाकलं तर काय काय गोष्टींमध्ये पाहिजे आपल्या हॉस्पिटलमध्ये. तर आपल्या हॉस्पिटलला साधारणपणे आपला एम पाहिजे की मी एक सिटी स्कॅन तिथे आणीन. का रे बाबा सर फार तुम्ही उच्च दर्जाची एम दाखवतायत. जर तुझं नाव खूप मार्केटमध्ये चांगलं पाहिजे तर डोक्याबरोबर हॉस्पिटलला काय खर्च करायचा ते पण माहिती पाहिजे. सर उगाच मी 1 कोटीचं सर बाहेर मंदिर बांधलंय, पेशंट बसतात तिथे दिवस रात्र, मी त्यांना खायला घालतो, काही गरज नाही. त्यापेक्षा 1 कोटीमध्ये एक सिटी स्कॅनचं मशीनचं लोन काढ आणि एक सिटी स्कॅनचं मशीन घे, एक रेडिओलॉजिस्ट हायर कर. का तर त्या तुमचे 1 कोटी रुपयाचे 2 आणि 3 कोटी पुढे होऊ शकतात. कारण की सिटी स्कॅन पुढच्या 5 वर्षामध्ये इट इज गोइंग टू बी प्रेझेंट लाईक एव्हरीवेअर, सगळीकडे असणार आहे. त्यामुळे आपल्या हॉस्पिटलला पण सिटी स्कॅन पाहिजे असं आपण आतापासूनच एक धोरण केलं पाहिजे. आणि इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर मॉनिटरिंग कॅन बी डन युझिंग
हे बघा फोलीज कॅथेटर त्यांनी दिलं लेफर युरोलॉजी ते करू शकतो. त्याचा काय सिग्निफिकन्स आहे रे तर इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन मध्ये परत सांगेन, कारण की ॲब्डॉमिन डिस्टेंड झाल्या कारणामुळे किंवा एखादा रेट्रोपेरिटोनियल ट्यूमर असल्या कारणामुळे जर इंट्राॲब्डॉमिनल प्रेशर वाढलं तर देअर कॅन बी लॉट ऑफ प्रॉब्लेम्स. आपण बघूया पुढे काहील्यानंतर की काय ह्यात प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो दीज आर अबाउट द इमेजिंग स्टडीज. आता आपण जातात एक परफोरेशनचा एक्सरे दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे आपल्याला साधारणपणे कळेल. हे बघा गॅस अंडर द डायफ्रॅम, हे बघा दिसलं का रे बाबा, हा जो आहे दिस इज द लेफ्ट क्रस्ट ऑफ द डायफ्रॅम. त्याच्या खाली जर बघितलं तर फंडिक एअर ही काळी ब्लॅक शॅडो ऑफ द फंडिक एअर इज प्रेझेंट. पण जर राईट बघितलं का राईट डायफ्रॅम हेमी डायफ्रॅम वर गेलेला आहे. त्याच सोबत जर बघितलं तर देयर इज फ्री एअर अंडर द डायफ्रॅम. सो दिस इज नथिंग बट फ्री एअर अंडर द डायफ्रॅम. कळलं का प्रत्येकाला? तर परफोरेशन आठवलं का रे बाबा? तो प्रोटोकॉल काय सांगितलं होतं? पेशंट आला, पेरिटोनायटिस प्रेझेंट, एक्सरे ॲब्डॉमिन आणि फ्री गॅस जर दिसला रे दिसला, काहीही दुसरं तिसरं करायचं नाही, पेशंटला ऑपरेशन टेबलवर घेऊन डायरेक्ट ओपन करायचं. कळलंय प्रत्येकाला? जेवढं लेट कराल तेवढा पेरिटोनायटिस वाढेल. पहिला आपण लास्ट टाइम बघितलं होतं फर्स्ट पेरिटोनायटिस अटॅक इज केमिकल, आणि नंतर जर बघितलं तर बॅक्टेरिया विल सेट इन, आणि त्याच्यानंतर जो सेकंड अटॅक पेरिटोनायटिसचा येणार आहे दॅट इज गोइंग टू बी इन्फेक्टिव्ह पेरिटोनायटिस, आणि पेशंट वाचत नाही. त्यामुळे कळलं की बाबा परफोरेशन आहे, त्यामुळे एक्सरे इज मॅन्डेटरी इन युअर हॉस्पिटल. बघा मी जाता तुम्हाला बकेट लिस्ट पण बनवून देतोय आपल्या हॉस्पिटलसाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत. उगत सर पाठवले बाहेर, पेशंटला येईल 2 तासांनी, तो 2 तासामध्ये जाईल राजांनो. पेरिटोनायटिस प्रेझेंट, परफोरेशन प्रेझेंट, 2 तासानंतर होत्याचं नव्हतं. एक्सरे ॲब्डॉमिन, सोनोग्राफी, सीटी स्कॅन जर सर्जरी हॉस्पिटल रन करायचं तर पाहिजे. मेडिकल हॉस्पिटल रन केलं की दिला रेफर करून सर्जनला, जर केलं तर केलं, नाही तर गेला उडत, आपल्याला काय फरक नाही पडत, असं मेडिसिनवाले म्हणू शकतात एक वेळ. म्हणलं नाहीच पाहिजे कोणी, पण हे मिनिमम रिक्वायरमेंट आपल्या हॉस्पिटलमध्ये पाहिजेत. आता सीटी स्कॅन मध्ये इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन दिसतंय बघा. एअर फ्लुइड लेवल जर बघितल्या, दिस इज द, एकच मिनिट. सो इफ यू सी, इकडे जर आपण बघितलं तर दिस इज एअर फ्लुइड लेवल. हे बघा दिस इज एअर फ्लुइड लेवल. म्हणजे काय तर हे ल्युमेन आहे. इकडे इथे देर इज अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड अँड देर इज अक्युमुलेशन ऑफ एअर. असे एअर फ्लुइड कॉलम जर आपल्याला सिटी स्कॅन मध्ये दिसले तर मी तुम्हाला सांगणार आहे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन मध्ये की इट इज इंडिकेटिव्ह ऑफ ऑब्स्ट्रक्शन. ते कुठे कसं आहे काय शोधायचं ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू जेव्हा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन चालू करेन तेव्हा. सो दिस इज ऑल अबाउट द इमेजिंग स्टडीज. सोनोग्राफी कशी वाचायची मला जमत नाही, ते रेडिओलॉजिस्ट कडे जाऊन वाचायचं, मलाही जमत नाही, मी सोनोग्राफीचे रिपोर्ट वाचू शकत नाही. प्री ऑप इव्हॅल्युएशन म्हणजे काय? सर आतापर्यंत मी कुठे आलो तर आपण पेशंटची हिस्ट्री घेतली, त्यानंतर आपण बघितलं होतं की एक फोलीज कॅथेटरला गेली होती आणि एक हिस्ट्रीला गेली होती. 2 मैत्रिणी होत्या, एकीला फोलीजला बसवलं, एकीला हिस्ट्री टेकिंगला बसवलं. ते झाल्यानंतर मी काय केलं, एक क्लिनिकल एक्झामिनेशन केलं आणि मी 2 कॅटेगरीज मध्ये पेशंट केले की अॅक्यूट प्रोग्रेशन आणि ग्रॅज्युअल प्रोग्रेशन. अॅक्यूट प्रोग्रेशन मध्ये मी 2 गोष्टी टाकल्या होत्या, एक म्हणजे काय तर पेरिटोनायटिस प्रेझेंट, आणि दुसरं जर बघितलं होतं तर ते पेरिटोनायटिस ऍब्सेंट. तर पेरिटोनायटिस प्रेझेंट असेल तर मी एक्सरे केला होता. जर सगळ्यांना आठवत असेल तर फ्लोचार्ट बघा, मी आता परत आपण लिहिणार आहोत सगळा चार्ट. एक्सरे केल्यानंतर फ्री गॅस अंडर डायफ्रॅम दिसला तर पेशंटला मी ऑपरेशन टेबलवर घेऊन जाणार होतो. सर म्हणजे आता मी कुठे आहे? हे प्री ऑफ इव्हॅल्युएशन तुम्ही कुठे सांगताय? तर हा अख्खा फ्लोचार्ट फॉलो केल्यानंतर मी आता इथे आहे. या ओटी मध्ये पेशंटला ठेवायच्या आधी काय सर्जन म्हणून पॅरामीटर्स बघायचे, फार महत्वाचा चॅप्टर आहे. आणि दिस स्लाइड कॅन बी युज्ड इन एनी व्हायटली अनस्टेबल पेशंट. म्हणजे पेशंट विथ शॉक, पेशंट विथ रोड ट्रॉमा, पेशंट विथ हे ते का रे बाबा. तर जर हे आपण पॅरामीटर्स न बघता पेशंटला ओटी टेबलवर घेतलं तर कोर्टामध्ये आपल्याला बोलवू शकतात आणि विचारू शकतात हे जर स्टेबल नव्हतं तर तू कसं काय पेशंटवर ऑपरेट केलंस. ऑन टेबल डेथ पेशंटची होते. पेशंट आपल्याला कोर्टात घेऊन जातो की नेलं तेव्हा तर बरं होतं, म्हणजे निदान जागे तरी होते, येताना कायमचेच डोळे मिटले. त्यामुळे मला कळलं गेलं पाहिजे. ओंकार कॅमेरा ऑन कर, देशपांडे एकता कॅमेरा ऑन करा. मला कळलं इंट्रावेनस ऍक्सेस इज मॅन्डेटरी. म्हणजे काय तर सगळ्यात पहिलं काय करायचं, एबीसी झालं रे झालं की IV ऍक्सेस करायचा. त्याच्यानंतर आपल्याला माहितीये शक्यतो बघितलं होतं आपण जेव्हा फर्स्ट लेक्चर सर्जरीच्या जनरल सर्जरीमध्ये सांगितलं होतं सुपरफिशियल बॅक्टेरिया आणि डीप बॅक्टेरिया. म्हणजे काय तर सगळे स्किन कमेन्सल्स जे असतात ते शक्यतो ग्राम पॉझिटिव्ह असतात, आणि जे डीप असतात म्हणजे काय तर युरिनरी ट्रॅक्ट मध्ये किंवा जे आपल्याला बॉवेल मध्ये असतात ते सगळे ग्राम निगेटिव्ह आणि अनएरोब्स असतात. तर त्या कव्हरेजसाठी आपल्याला साधारणपणे ग्राम निगेटिव्ह आणि अनएरोबिक कव्हरेज द्यावं लागतं. म्हणूनच जर हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं तर सिफ्ट्रायक्झोन आपण शक्यतो सगळेजण झोन म्हणून इंजेक्शन येतं, सिफ्ट्रायक्झोन 1 ग्रॅम 1.5 ग्रॅम आपण पेशंटला IV लावून टाकतो. आणि जर दुसरं आपण बघितलेलं असेल, दुसरं व्हॉट इज द सेकंड थिंग रे बाबा, तर अनएरोबिक साठी आपण मेट्रोनिडॅझॉल आपण पेशंटमध्ये वापरतो. सो या 2 गोष्टी मला कळलेल्या आहेत. ग्रेट ग्रेट ग्रेट. पेन्सिलचं काहीतरी नाटक झालंय, इट्स नॉट वर्किंग वेल.
ओके. सो जनरल वॉमिटिंग और पॅरालिटिक आलियस पेशंट मस्ट बी प्लेस्ड विथ एनजी ट्यूब. मी सांगितलं होतं इरिस्पेक्टिव्ह आपण पेशंटला काय करणार आहोत, राईल्स ट्यूब टाकणार होतो आणि फोलिस कॅथेटर टाकणार होतो. का रे बाबा, तर फोलिस कॅथेटर टू बी प्लेस टू मेजर द युरिन आउटपुट. इंट्राअब्डॉमिनल प्रेशर भारतामध्ये कोणी फारसे लोक बघत नाहीत, त्यामुळे इंट्राअब्डॉमिनल प्रेशर असं आपण जरी बोललो एक्झामिनरला तरी तो फार काही डिटेलमध्ये जाणार नाही, कारण की ना त्यांनी कधी इंट्राअब्डॉमिनल प्रेशर मेजर केलंय ना तुम्ही कधी करणार आहात. प्री ऑपरेटिव्ह युरिन आउटपुट शुड बी मिनिमम 0.5 ml per kg per hour. हेच मी तुम्हाला IV फ्लुइड्स मध्ये पण सांगितलं होतं. ॲडिक्वेट हायड्रेशन जर मेजर करायचं असेल तर मिनिमम फ्लुइड आउटपुट शुड बी 0.5 ml पर kg पर आवर. म्हणजे काय रे बाबा, तर 60 kg चा मनुष्य आहे तर 30 kg आपलं 30 ml पर आवर ह्या पेशंटमध्ये साधारणपणे युरिन आउटपुट हे पाहिजेच, तरच पेशंटला ऑपरेशन टेबलवर घ्या. नाहीतर ऑलरेडी पेशंट रिनल फेलियर मध्ये आहे, ऑपरेशन केल्या कारणामुळे थर्ड स्पेस लॉस होतो. मला परवा कोणतरी मेसेज केला होता, थर्ड स्पेस लॉस म्हणजे काय, तर ऑपरेट करता करता सगळं जे फ्लुइड आहे ते इडिमा, टिश्यू इडिमा वाढतो, सगळं इंट्राव्हॅस्क्युलरचं फ्लुइड एक्स्ट्राव्हॅस्क्युलर मध्ये येतं आणि आयत्या वेळेला पेशंट रिसस्किटेट होत नाही, ऑन टेबल जातो, व्हेंटिलेटरवर बाहेर घ्यावं लागतं. त्यामुळे लक्षात घ्यायचं युरिन आउटपुट पाहिजे. दुसरं काय बघायचं, 100 mm ऑफ HG प्रेशर आहे का, आणि पल्स रेट ऑफ 100 बीट्स पर मिनिट त्याच्यापेक्षा शक्यतो खाली पाहिजे. पण इथे आपण एक्सपेक्ट करत नाही, कारण की बऱ्याच वेळेला परफोरेटेड अपेंडिक्स असतं, त्यामुळे टॅकिकार्डिया असू शकतो, हायपोटेन्सिव्ह पेशंट असू शकतो. म्हणून बऱ्याच वेळेला ICU इंटेन्सिव्हिस्टला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं. का रे बाबा, तर तो त्या पेशंटला काहीतरी डोब्युटामिनचं साधारणपणे इन्फ्युजन लावू शकतो, डोब्युटामिन लावतो. अजून काय लावू शकतो रे बाबा, तो हार्ट रेट, टॅकिकार्डिया, बीपी कंट्रोल आणि युरिन आउटपुटसाठी डायुरेटिक्स असं लावून पेशंटला इन्फ्युजन पंप लावून ऑपरेट करावं लागतं या पेशंट्समध्ये. त्यामुळे इंटेन्सिव्ह केअर, पेशंटचा फोन येतो रात्रीत आपल्याला हॉस्पिटलमधून, सर असा असा पेशंट आलेला, अॅक्यूट ॲब्डोमिन आहे, पेरिटोनायटिस प्रेझेंट आहे, असा आहे. आपण पहिला क्वेश्चन काय विचारायचा आहे, युरिन आउटपुट किती. म्हणतो सर आता गेल्या 1-2 तासामध्ये साधारणपणे सर 10 ml आलंय, मी ऑपरेशनला येणार नाही, पेशंट ऑन टेबल गेला तर जबाबदारी घेशील का. ओके सर घेतो, कारण की आता पेशंट जवळचा आहे, काही झालं तरी आपल्याला ऑपरेट करणं महत्वाचं आहे. ओके मी आलोच. खाली एक वाक्य दिलंय त्या बाबतीत मी, की काय ते म्हणजे व्हॉट इज द सिग्निफिकन्स. पण माझा म्हणण्याचा उद्देश काय, की हे तिन्ही पॅरामीटर्स काय रे, फर्स्ट युरिन आउटपुट, सिस्टॉलिक बीपी, आणि तिसरा महत्वाचा फॅक्टर आहे दॅट इज पल्स रेट. हे आपल्याला साधारणपणे व्यवस्थित फिजिओलॉजिकल लिमिटमध्ये पेशंटला रिसस्किटेट केल्यानंतरच पेशंटला ओपन करायचं, कारण की ऑन टेबल जर डेथ झाली तर हे पॅरामीटर्स किती होते, मग हे खराब असताना का ऑपरेट केलं, असं आपल्याला तिथे कोर्टामध्ये प्रश्न केला जाऊ शकतो. ज्याचं उत्तर आपल्याकडे तेव्हा नसेल तर आपली डिग्री डायरेक्ट माती होते. त्यामुळे काहीही उगच स्टंट करायला जायचे नाहीत, की सर मला जमतंय हो, तुम्ही मला शिकवायला येऊ नका, तुमचं असं आहे, तुम्हाला हेच नाही माहिती, काहीही फालतूपणा मला हा नकोय. दीज 3 पॅरामीटर्स प्रत्येक पेशंटचा जेव्हा आपण ओटी मध्ये शिरतो, युरिन आउटपुट ओके, ओके, नंतर काय रे बाबा, सिस्टॉलिक प्रेशर ओके का, ओके आहे, पल्स रेट किती आहे पेशंटचा, तिन्ही गोष्टी बघितल्याशिवाय ऑपरेशन चालू करायचं नाही. करेक्शन ऑफ ऍसिड बेस डिस्टर्बन्सेस अँड फ्लुइड अँड बायकार्बोनेट इन्फ्युजन शुड बी डन. आता हे इंटेन्सिव्ह केअर चाललं का रे बाबा, तर इस्किमिया बॉवेल असेल तर लॅक्टेट लेवल्स वाढतात, अनएरोबिक रेस्पिरेशन चालू झाल्या कारणामुळे. सो लॅक्टेट लेवल्स वाढल्या की त्यांना आपल्याला ऍसिड बेस बॅलन्सनी स्टेबल करावं लागतं. जे तुम्ही आता जर समजा ICU मध्ये वगैरे काम केलं किंवा ICUच्या बुक्स वेगळ्या वेगळ््या असतात, हॅरिसन वगैरे वाचायला लागला तर त्यात तुम्हाला कळेल की ऍसिडोसिस जर असेल, ऍसिडोसिसचा जर पेशंट असेल तर त्याच्यावर नॉर एपिनेफ्रिन नावाचं एक आपण ड्रग देतो, सेप्टिक शॉक मध्ये ड्रग वापरतो. जे लोकांनी आता ICU मध्ये काम केलेलं आहे किंवा जे लोक हॉस्पिटलला काम करतात त्यांना माहिती असेल की जर समजा पेशंट ऍसिडोसिस याच्यामध्ये सेप्सिस मध्ये असेल, इफ इज इन सेप्टिक शॉक, नॉरॅडची ड्रिप लावतात. का रे बाबा, तर पेरिफेरल वेझोडायलेशन होतं, वॉर्म एक्स्ट्रीमिटी शॉक, शॉकच्या चॅप्टर मध्ये परत जायचं, तिकडे सांगितलं होतं कोल्ड एक्स्ट्रीमिटीज आणि वॉर्म एक्स्ट्रीमिटीज. तर कोल्ड एक्स्ट्रीमिटी शॉक मध्ये वॉर्म एक्स्ट्रीमिटी शॉक मध्ये सांगितलं होतं की देर इज प्रेझेन्स ऑफ सेप्सिस. अजून काय रे, तर न्यूरोजेनिक शॉक इज ऑल्सो वॉर्म शॉक. तर सेप्सिस मध्ये काय होतं मित्रांनो, ऍसिडोसिस असल्या कारणामुळे नॉर एपिनेफ्रिनची ड्रिप काम करत नाही. त्यामुळे जे लोक कोविड मध्ये होते, जे लोक ICU मध्ये होते, बरंच वेळेला बघितलं असेल, नॉरॅडची ड्रिप, ब्लड प्रेशर ड्रॉप होतोय, हार्ट रेट ड्रॉप होतोय, बायकार्बचं इन्फ्युजन दिल्या दिल्या हार्ट रेट वर येतो, बीपी वर येतं. का रे बाबा, कारण की ऍसिडोसिस जर असेल तर त्याच्यात नॉर ऍड्रिनलिन आणि आपले कुठलेही व्हेझोप्रेसर काम करत नाहीत, इव्हन स्टिरॉइड्स डोंट ऍक्ट. त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला ऍसिडोसिस करेक्ट करणं हे ऍज अ सर्जन म्हणून निदान आपल्याला एवढं बेसिक माहिती पाहिजे. सर तुमचा ऍसिड बेस बॅलन्स घेतील, फार डिटेलमध्ये सर घेतात, माझ्यापेक्षा पण खूप चांगलं डिटेलमध्ये ते शिकवणार आहेत. त्यामुळे आपल्याला सरांचं लेक्चर आपण जेव्हा करू ऍसिड बेस ABGचं, तेव्हा आपल्याला हे माहिती पाहिजे की सर्जरी ज्या लोकांना करायची त्यांना सर्जिकल ऍस्पेक्ट्स ऑफ ऍसिड बेस बॅलन्स, हाऊ टू करेक्ट इट, हे माहिती पाहिजे. ब्लड ग्रुपिंग अँड क्रॉस मॅचिंग इज टू बी डन. का रे बाबा, तर ओपन केल्या केल्या जर समजा चुकून मला भरमसाठ असं ब्लड रक्त 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 दिसायला लागलं, माझ्या हातनं एखादी आर्टरी चुकून रप्चर झाली, का तर बाबा सगळे ऍडिशन्स होते, कळलं नाही एखादी आर्टरी ओपन झाली, आई त्यावेळेला धावधाव पळपळ होते. त्यामुळे ब्लड ग्रुपिंग शुड बी डन.
आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर द प्री ऑपरेटिव्ह स्टेबिलायझेशन ऑफ द पेशंट. काय म्हणतोय मी? प्री ऑपरेटिव्ह स्टेबिलायझेशन ऑफ द पेशंट मस्ट बी वेड अगेन्स्ट द इन्क्रीज मॉर्बिडिटी अँड मॉर्टॅलिटी. म्हणजेच काय, तर शेवटी परत मी जे आयुष्यभर तुम्हाला सांगत असतो, रिस्क अँड बेनिफिट रेशो, रिस्क अँड बेनिफिट रेशो हे मला माहितीच पाहिजे. कारण की काय, जर मी आता ऑपरेट करून सर परफोरेटेड अपेंडिक्स आहे, मला सीईसीटी सांगतोय आणि मी हे जर पॅरामीटर्स एक वेळ नीट होण्यासाठी विचार केला तर पेरिटोनायटिसनी पेशंट मरू शकतो. त्यामुळे रिस्क किती आहे ऑपरेशनची आणि त्यातनं बेनिफिट किती होणार आहे हा मोजमापला गेलाच पाहिजे. आता हे कसं कळेल सर? फॉर दॅट यू नीड टू वर्क इन हॉस्पिटल. कुठली केस कशी असते आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपला एक्सपिरियन्स इथे काउंट करतो. ह्या गोष्टी पुस्तकात दिलेल्या नसतात. अनेक वेळेला मी पुस्तकात वाचून जातो, सरांना विचारतो सर ह्यात त्यांनी आयडियली इट इज नॉट इंडिकेशन फॉर ऑपरेशन, तेव्हा सर फक्त हसतात आणि ऑपरेशनला जातात. का रे बाबा? कारण की ही नोज आजपर्यंत त्यांचं जे वय झालेलं आहे 65-70चं एज आहे त्यांचं, त्यांनी आज त्यांचे केस पांढरे त्याच गोष्टींनी झालेत राजांनो. कारण की त्यांनी हेच पेशंट बघितलेत, कुठल्या पेशंटमध्ये मी ऑपरेशन केलं तर तो वाचणार आहे आणि कुठल्या पेशंटमध्ये तो केलं तर तो अजून खराब होणार आहे, हे आपल्याला बाय द टाइम एक्सपिरियन्सनी कळायला लागतं. पण माझा बेसिक सांगण्याचा मुद्दा काय, तर दीज पॅरामीटर्स आर टू बी लुक फॉर. इरिस्पेक्टिव्हली ही पॅरामीटर्स आपण सगळ्यांनी माहितीच पाहिजेत. काय रे? 0.5 ml/h, 100 mm of Hg आणि लेस दॅन 100 per minute. आयडियल कंडिशन फॉर ऑपरेटिंग द पेशंट. गुड, कळलं मला हे सगळं. आता काय करू आपण? आता पुढे जाऊया. अप्रोच टू द पेशंट. आता तो फ्लोचार्ट परत ओपन करू आपण आणि देन वी विल स्टार्ट डुईंग द फ्लोचार्ट. कळलंय का प्रत्येकाला इथपर्यंत? काही डाऊट्स आहेत का? इन्व्हेस्टिगेशन आपण बघितले होते, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, इमेजिंग स्टडीज आणि प्री ऑप इव्हॅल्युएशन. जर बघितलं असेल तर या पूर्ण चॅप्टर मध्ये फार काही LAQ SAQ येईल अशातला भाग नाहीये, पण हा चॅप्टर आपल्याला क्लिनिक्सच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. जे लोकांना हॉस्पिटल चालू करायचंय, जे लोकांना आयसीयू मध्ये काम करायचंय, ज्या लोकांना कॅज्युअलिटी ऑफिसर म्हणून काम करायचंय, फॉर एव्हरीवन दीज थिंग्स होल्ड अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स. आता आपण बघूया व्हॉट इज द अप्रोच. आता तुम्हीच मला सांगा, आपण आतापर्यंत जो अप्रोच बघितला होता, स्टार्ट विथ ABC. पेशंट आलेला अॅक्यूट ॲब्डोमिनचा ABC. पुढे काय करणार होतो रे आपण? NG tube insertion and Polish catheter. येस, NG ट्यूब प्लस फोलीज. म्हणजे काय, तर तेजल आणि स्वामिनी होत्या, तर तेजल म्हणली मी फोलीज NG ट्यूब करते, स्वामिनी म्हणली मी हिस्ट्री घेते. त्यामुळे इथे हिस्ट्री प्लस क्लिनिकल एक्झामिनेशन. हे सगळं केल्यानंतर मी काय पेशंटला डिवाइड केलं होतं रे बाबा माझ्या क्लिनिकल एक्झामिनेशन वरनं? वेअर डिड आय डिवाइड द पेशंट? Acute progression or gradual progression. येस, किंवा अक्यूट और सडन प्रोग्रेशन किंवा ग्रॅज्युअल प्रोग्रेशन. अक्यूट प्रोग्रेशन असेल तर काय रे बाबा केलं होतं मी? व्हॉट डिड आय सी इन द पेशंट? X-ray. Peritonitis present or येस, पेरिटोनाइटिस प्रेझेंट और पेरिटोनाइटिस ऍब्सेंट. जर पेरिटोनाइटिस प्रेझेंट असेल तर व्हॉट वॉज द नेक्स्ट इन्व्हेस्टिगेशन आय हॅड टू डू? X-ray. येस, एक्सरे मध्ये जर काय बघणार होतो मी? Air under diaphragm. येस, न्यूमो पेरिटोनियम. जर असेल तर डायरेक्ट ऑपरेट, आणि जर नसेल तर सिटी स्कॅनला घेऊन जाऊ शकता. पेरिटोनाइटिस नसेल तर डायरेक्टली यू कॅन टेक द पेशंट फॉर सिटी. इथे मला कळलेलं आहे की अॅक्यूटचं संपलं. जर ग्रॅज्युअलचं बघितलं तर आपण काय केलं होतं रे? हाऊ डिड वी गो अबाउट ग्रॅज्युअल प्रोग्रेशन? Quadrant wise distribution. येस, वी डिड. पहिलं मी विचारलं होतं जनरलाइज्ड आहे का क्वाड्रंट वाईज आहे? जर क्वाड्रंट वाईज असेल तर मी त्याचे पुढचे प्रोटोकॉल आपण लास्ट टाइम 2 बघितले होते. जनरलाइज असेल तर मला कळलं की अरे शक्यतो इथे आहे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनची पॅथॉलॉजी मला रूल आउट करायची आहे. सो इकडे मी CT स्कॅन किंवा एक्सरे करणार होतो. एक्सरे अवेलेबल असेल तर एक्सरे, नाही तर CT स्कॅन. आयडियली CT स्कॅन इज गुड इन डायग्नोसिंग इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, गुड सेन्सिटिव्हिटी अँड स्पेसिफिसिटी. पण क्वाड्रंट वाईज असेल तर आता आपण बघूया 4 क्वाड्रंट ॲब्डोमेनचे कुठले आणि त्याचा अप्रोच काय. क्वाड्रंट वाईज अप्रोच पहिला आपण लास्ट टाइम 2 बघितले होते, लेफ्ट अप्पर क्वाड्रंट आणि लेफ्ट लोअर क्वाड्रंट. लेफ्ट लोअर क्वाड्रंट मध्ये काय होतं रे? Peritonitis बाकीच्यांना present. सांगू दे ना, बाकीच्यांना सांगू दे, होते लेक्चरला बाकीचे सगळे. काय होतं रे लेफ्ट लोअर क्वाड्रंट मध्ये? शुभांगी काय होतं?
पेरिटोनाइटिस प्रेझेंट, पेरिटोनाइटिस अब्सेंट. येस, स्वतःहून बोला की मग नाव कशाला घ्यायला होता. पेरिटोनाइटिस प्रेझेंट और पेरिटोनाइटिस ऍबसेंट. इथे लोकलाइज पेरिटोनाइटिस आपल्याला डाऊट विचारला होता तेजलनी की जर पेरिटोनाइटिस असेल तर आपण अख्खं का नाही ऍबडॉमिनचं हे केलं, त्याचा अप्रोच का बदलला, कारण की मी इथे लोकलाइज पेरिटोनाइटिस सांगतोय. का तर इकडे आपल्याला माहितीये डायव्हर्टिक्युलर परफोरेशन हे खूप कॉमन असतं. सर पेरिटोनाइटिस प्रेझेंट असेल तर काय करणार होतो रे आपण, काय करणार होतो सुयश? सुयश सुयश आज आपल्याला हिरो दिसत आहेत, बरेच दिवसांनी दिसलेत. अजून कोणतरी, नरेंद्र काय करणार होतो पेरिटोनाइटिस प्रेझेंट? अँटीबायोटिक कव्हरेज. येस, कारण की मला माहिती आहे तिकडे कोलॉन परफोरेट झाला तर फिकल पेरिटोनाइटिस होऊ शकतो. अँटीबायोटिक कव्हरेज वाढवा. आणि पुढे काय करणार होतो? USG CT. येस, फिमेल मध्ये जर असेल, फिमेल असेल तर लोअर ऍबडॉमिनल पेन साठी पहिलं USG करायचं, आणि मेल असेल तर सीटी स्कॅन करणार होतो आणि पुढे मॅनेज करणार होतो. ग्रेट ग्रेट. आपल्याला डायव्हर्टिक्युलायटिस मध्ये माहिती आहे 2 ऑप्शन असतात, एक डायव्हर्टिक्युलायटिस आणि डायव्हर्टिक्युलोसिस. डायव्हर्टिक्युलोसिसचं जर आपण बघितलं, इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस फॉर डायव्हर्टिक्युलोसिस, इट इज बेरियम इनिमा. पुस्तक सांगतं, आयडियली करत नाही कोणी. पण जर समजा डायव्हर्टिक्युलायटिस असेल तर बेरियम इनिमा दिल्याने परफोरेट होऊ शकतं, म्हणून तिकडे आपण CECT करतो. डायव्हर्टिक्युलायटिस मध्ये CECT, डायव्हर्टिक्युलोसिस मध्ये बेरियम इनिमा. सर पेरिटोनाइटिस जर ऍबसेंट असेल तर काय करणार होतो रे आपण? इफ पेरिटोनाइटिस वॉज ऍबसेंट, व्हॉट वर गोइंग टू डू? काय करणार होतो आपण? एकता देशपांडे काय करणार होतो? तर फिमेल असेल तर USG करणार होतो आणि मेल असेल तर CT स्कॅन. येस, म्हणजे तेच आहे, फक्त मला पेरिटोनाइटिस जर असेल तर अँटीबायोटिक कव्हरेज एक्स्ट्रा ऍड करायचे होते. मेल असेल तर मी काय करणार होतो? आय एम गोइंग टू गो फॉर CT स्कॅन. लेफ्ट अप्पर क्वाड्रंट मध्ये कुठला ऑर्गन महत्वाचा डॅमेज होऊ शकतो, काय प्रॉब्लेम असू शकतो? येस, स्प्लीनला प्रॉब्लेम असू शकतो, आणि इथे एकच इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस, दॅट इज CT स्कॅन. म्हणजे आपण जर बघितलं, जर कन्क्लूड करायचं म्हणलं तर शक्यतो लोअर ऍबडॉमिनल पेन जर आलं लेफ्ट साइडचं तर फिमेल मध्ये USG. बघा मी काय सांगतोय, फिमेल USG आणि मेल असेल तर CT. फार एक्सरेचा मी वापर कुठेही केला नाही. जर इकडे लेफ्ट अप्पर क्वाड्रंट पेन असेल तर शक्यतो फिमेल्स मध्ये सुद्धा काळजी करण्याचं कारण नाही, कारण की प्रेग्नन्सीमुळे लेफ्ट अप्पर क्वाड्रंट पेन होत नाही. त्यामुळे इकडे तुम्ही पेशंटला डायरेक्टली CT स्कॅनला. पण हिस्ट्रीमध्ये महत्वाचं आहे की बाबा LMP कधी आहे, आत्ताच चालू झालेत, कधी चालू झालेत, 1.5 महिना आलेच नाहीयेत, 2 महिने आलेच नाहीत. कुठली रिप्रोडक्टिव्ह एजची फिमेल असेल तर ही हिस्ट्री फार महत्वाची असते. मेडिसिनच्या ओपीडीत बसा, सायकेट्रीच्या ओपीडीत बसा, सर्जरीच्या ओपीडीत बसा. सो CT स्कॅन. म्हणजे मला काय म्हणणं आहे माझं, तर आपण एक जो आपण चार्ट बनवलाय त्याच्यामध्ये आपण लिहिणार आहोत की जर समजा लेफ्ट लोअर क्वाड्रंट आलं तर फिमेल USG, मेल CT. लेफ्ट अप्पर क्वाड्रंट आलं तर इरिस्पेक्टिव्हली माझा इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस कुठे झाला? CT स्कॅनवर झाला. नाव आय एम गोइंग टू गो फॉर द अदर 2 अप्रोच, दॅट इज राईट लोअर क्वाड्रंट. हे 2 थोडे मोठे आहेत म्हणून मी लास्ट टाइम घेतले नव्हते. आणि राईट अप्पर क्वाड्रंट, राईट लोअर आणि राईट अप्पर क्वाड्रंट. राईट लोअर क्वाड्रंट जर असेल राजांनो तर राईट लोअर क्वाड्रंट मध्ये काय रे बाबा प्रॉब्लेम असू शकेल? व्हॉट वुड बी द पॅथॉलॉजी इन द राईट लोअर क्वाड्रंट? अपेंडिक्स. परफेक्ट. अपेंडिक्स मोस्ट कॉमन पॅथॉलॉजी इन द राईट लोअर क्वाड्रंट. किंवा तिथेच आपण अजून एक डिफरन्शियल करू शकतो, दॅट इज रिनल स्टोन्स. आपलं सॉरी युरेट्रिक कोलिक, म्हणजेच काय ते युरेट्रिक स्टोन्स. आज जरा बहुतेक पेन्सिलचा थोडासा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे थोडं हँडरायटिंग खराब येते, त्याबद्दल सॉरी. राईट लोअर क्वाड्रंट जर पेन असेल तर परत मेल जर असेल तर CT. मेल प्रेग्नंट नसतो त्यामुळे मेल असेल तर CT स्कॅन. फिमेल असेल तर पहिलं काय करा? USG. याच्यावर फिमेल मध्ये जर आपण बघितलं तर फिमेल मध्ये अजून एक कॉजेस, अजून 2-3 कॉजेस असू शकतात, दॅट इज ओव्हेरियन टॉर्शन, ओव्हेरियन ट्युमर. मिचेल स्मर्च नावाची कंडिशन ऐकली आहे का रे कोणी? मिचेल स्मर्च कोणी ऐकलंय का? गायनॅक मध्ये जे लोक होते त्यांना माहिती असेल, मॅडम मी सांगितलं असणार आहे. माहितीये कोणाला काय असतं? माहितीये कोणाला काय असतं? म्हणजे काय तर मिड सायक्लिकल ओव्ह्युलेशन पेन. म्हणजे काय, जेव्हा फिमेल ओव्ह्युलेट करते
तेव्हा तिचं ते फॉलिकल रप्चर होतं, तेव्हा ते फॉलिकल रप्चर झाल्या कारणामुळे अपेंडिक्स सारखंच पेन टिपिकली प्रेझेंट होतं आणि इट इज अ डिफरन्शियल डायग्नोसिस फॉर अपेंडिसायटिस. त्यामुळे मिड सायक्लिकल ओव्ह्युलेटरी पेन, त्यालाच मिचेल्स मर्च असं म्हणतात. त्याचं स्पेलिंग आता तुमचं तुम्ही बघा, मी तर लिहित नाही, काहीतरी घाणेरडं स्पेलिंग आहे. वॉट एव्हर. आता माझं झालं, पेपर लिहून झाले, त्यामुळे माझा काय आता परत गायनॅकशी संबंध मला आला तरी मी घेणार नाही. त्यामुळे माझा संबंध संपला मिचेल्स मर्च लिहायचा. तुमचं तुम्ही बघून घ्या, तुमची आपली आता एक्झाम येणार आहे, त्यामुळे आपल्याला स्पेलिंग आपण आपली केली पाहिजेत. मेल असेल तर सिटी स्कॅन, अपेंडिक्स असेल तरी कळलं, स्टोन असेल तरी कळलं. त्यामुळे काय रे बाबा, तर या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेतली. आणि फिमेल जर नॉन प्रेग्नंट असेल आणि काही प्रॉब्लेम नसेल तर यू कॅन इरिस्पेक्टिव्हली गो फॉर सिटी स्कॅन. म्हणजे राईट लोअर क्वाड्रंटला पण फिमेल असेल तर कुठलं इन्व्हेस्टिगेशन आलंय बाबा? राईट लोअर क्वाड्रंटला जर फिमेल असेल तर कुठलं इन्व्हेस्टिगेशन महत्वाचं पहिलं करणार? USG. येस. मला लास्ट टाइम लेक्चरला कोणतरी म्हणलं होतं, सर USG तुम्ही काहीच म्हणला नाहीत. तर दिस इज अबाउट द क्वाड्रंट वाइज अप्रोच. अॅक्यूट ॲब्डोमिन, पेरिटोनायटिस प्रेझेंट, परफोरेशन, सर USG करून बघते, फालतूपणा करायचा नाही. मेल मध्ये काय करणार होतो परत? CT. येस. त्यामुळे मला कळलं सर तुम्ही आता USG आणि CT वरच खेळताय. गुड. म्हणजे मला कळलं गेलं पाहिजे की हे 3 इन्व्हेस्टिगेशन माझ्या हॉस्पिटलसाठी फार महत्वाचे आहेत. आता राईट अप्पर क्वाड्रंट पेन, राईट लोअरचा अप्रोच कळला राईट लोअरचा अप्रोच. नाव वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स राईट अप्पर क्वाड्रंट. आता हे जे सर अप्रोचेस आहेत हे रिसर्च पेपर्स वरनं घेतलेले, बुक्स मधनं घेतलेले असे आहेत. सर मी माझा अप्रोच डेव्हलप करू शकतो का? आता करू शकतो. जेव्हा आपल्याला आपलं वेन वी आर गोइंग टू गो इन टू द प्रॅक्टिस, तेव्हा आपल्याला आपण खूप सारे पेशंट बघणार आहोत आणि त्यानंतर वी कॅन ऍक्च्युअली गो अँड देन वी कॅन ऍक्च्युअली डेव्हलप आवर ओन अप्रोचेस. मी शिकवताना मग पोरांना शिकवीन की अरे बापरे हा स्वामिनीचा अप्रोच, अरे हा प्रणयचा अप्रोच, आय कॅन ऍक्च्युअली टीच पीपल. त्यामुळे आपण आपले अप्रोच सुद्धा डेव्हलप करू शकतो. शेवटी हे काय क्लिनिकल ओरिएंटेशन तर आहे सगळं. सो तुम्ही तुमचे करू शकता. मग सर तुम्ही का नाही करत? तर मला नाही, आता तेवढा वेळ नाही आणि मी तेवढा मोठा पण नाही, तुमच्या एवढा मोठा मी नाही. सो राईट अप्पर क्वाड्रंट पेन काय प्रॉब्लेम असू शकतो रे? व्हॉट कॅन बी द प्रॉब्लेम इन राईट अप्पर क्वाड्रंट? कोलेडोकोलिथियासिस, gallstones. येस. म्हणजे काय तर गॉल स्टोन्स. कोलेडोकोलिथियासिस म्हणजे काय तर CBD स्टोन्स. कोलेडोको म्हणजे काय तर कोलेडोको म्हणजे त्याचं जर आपण लॅटिन वर्ड बघितला तर इट इज सिस्टिक डक. कोलेडोको त्याच्यामध्ये झालेलं लिथियासिस, दॅट इज कॉल्ड एज कोलेडोकोलिथियासिस. म्हणजे काय? सिस्टिक डक स्टोन्स. गॉल ब्लॅडर शिकवताना सांगणार आहे की जसं रिनल कॉलिक पेन करतं, कळ करतं, तसं कधीही CBD स्टोन्सचं पेन होत नाही. का बरं होत नाही? का नसेल होत? असं कॉलिकी पेन होत नाही, का नाही होत? का नसेल होत? CBD स्टोन्सचं पेन का नसेल होत? जसं मी म्हणतो रिनल कॉलिक मध्ये कळ मारून पेन होतं, कॉलिकी पेन. पहिलं मला सांगा कॉलिकी पेन का होतं? का होतं कॉलिकी पेन? का होतं? Obstruction मुळे. हो पण काय म्हणजे व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ कॉलिकी पेन? का होतं ते? एकदम स्पाझमोडिक पेन मग रिलीव्ह होतं. का होतं असं पेन? Alternate contraction and relaxation. एक्झॅक्टली. कॉन्ट्रॅक्शन कशामुळे होतं? स्टिम्युलस भेटले, फूड वगैरे आलं तर मग व्हॉट इज द ऑर्गन फॉर कॉन्ट्रॅक्शन? लिव्हर. लिव्हर कॉन्ट्रॅक्ट होते होय. कशामुळे? नाही म्हणजे ती ब्लॅडर. गॉल ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट होते त्याचं मी तुम्हाला सांगत नाही. CBD स्टोन्स मध्ये पेन का होत नाही? कुठलं पण जर समजा कॉन्ट्रॅक्शन व्हायचं असेल तर कुठलं त्याच्यामध्ये टिश्यू गरजेचे आहे? तर येस. तर आपण जेव्हा आता हिस्टॉलॉजी बघू तेव्हा CBD मध्ये मस्क्युलर लेअर नसतो. अनॅटॉमीचा क्वेश्चन आहे राजांनो हा. आपण सर्जरीमध्ये आता आपल्याला उलगडा होतोय, तो जो असला तरी दॅट इज मस्क्युलरिस म्युकोजे. त्यामुळे ते जे मस्क्युलर लेअर असतो तो असा रिनल म्हणजे युरेट्रिक मसल सारखा स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन होत नाही. म्हणून CBD स्टोन्स मध्ये जर बघितलं तर पेशंटला पेन कधी व्हायला लागतं? आयदर कोलेसिस्टायटिसचा अटॅक झाला तर, म्हणजे इकडे गॉल ब्लॅडर आहे, याचं इन्फ्लेमेशन झालं तर तिथे पेरिटोनियल इरिटेशन झाल्या कारणामुळे पेन होतं. किंवा दुसरं पेन कशामुळे होतं? हा स्टोन जातो खाली, हेड ऑफ द पॅनक्रियाजला अडकतो आणि पॅनक्रियाटायटिसचा अटॅक व्हायला लागतो, म्हणून पेशंटला पेन होतं. सर गॉल स्टोन CBD मध्ये अडकलाय आणि म्हणून पेशंटला पेन होतंय. केस पेपर लिहीन मी त्याच्यावर, केस पेपर लिहीन.
असा पेशंटला कधी कोलिकी पेन सीबीडी स्टोन मध्ये होत नाही. त्यामुळेच आपल्याला कळतं की ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसचा पेशंट जेव्हा येतो आपल्याकडे तेव्हा त्याचं जे डिटेक्शन असतं तो पेन घेऊन येतच नाही. तो काय येतो रे बाबा, सर सगळा पिवळा पडायला लागलोय, ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमुळे येतो, तो कधीच पेन येत नाही. जर एवढा जर त्या पेनचं सेन्सिटिव्हिटी असती तर बापरे थोडासा जरी स्टोन खाली सरकला असता तरी पेशंट कळवळला असता पेननी, जसं रिनल स्टोन मध्ये होतं तसं इथे होत नाही. त्यामुळे राईट अप्पर क्वाड्रंट मध्ये सगळ्यात पहिलं इन्व्हेस्टिगेशन काय करणार आहे, इरिस्पेक्टिव्ह टू मेल आणि फिमेल, पहिलं गो फॉर LFT अँड RFT. सॉरी, LFT आणि अमायलेज पॅनक्रियाज, RFT नाही सॉरी, LFT अँड अमायलेज अँड लायपेज. म्हणजे काय, तर फर्स्ट रूल आउट गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस, हे दोन गोष्टी आपल्याला रूल आउट करायच्या आहेत. सायमल्टेनियसली व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू डू USG कंपल्सरी. इकडे सिटी स्कॅनचं नाव घेतलेलं नाही, इकडे सिटी स्कॅनचं नावच घेतलेलं नाही जर बघितलं असेल तर. त्यामुळे राईट अप्पर क्वाड्रंट इज समथिंग डिफरंट दॅन ऑल अदर क्वाड्रंट्स. सर USG केल्यानंतर दोनच गोष्टी बघायच्या, डक्ट डायलेटेड आणि डक्ट नॉट डायलेटेड. आता जर सर इथे गॉल स्टोन दिसले, मला गॉल स्टोन दिसले तर पेशंटला आपण डायरेक्टली ऑपरेशनला घेऊ शकतो. गॉल स्टोन असतील तर डायरेक्टली ऑपरेशन थिएटर. का रे बाबा, आता गॉल स्टोनचा अटॅक आपल्याला काढायचा असेल तर गॉल ब्लॅडर, ते आपण गॉल ब्लॅडर मध्ये बघू. गॉल स्टोन असतील तर काय करायचं, इंटरव्हल कोलेसिस्टेक्टॉमी 3 वीक्स 6 वीक्स काय असतं ते आय एम गोइंग टू टीच यू इन गॉल स्टोन. सर पण इथे डक्ट डायलेटेड असेल तर काय प्रॉब्लेम असू शकतो रे, व्हाय इज द डक्ट डायलेटेड, काय वाटतं तुम्हाला, का डक्ट डायलेटेड असू शकेल? डक्ट डायलेटेड CBD, डक्ट म्हणजे काय तर CBD सिस्टिक डक्ट, कॉमन बाईल डक्ट, का डक्ट डायलेटेड असू शकते? कधी डक्ट, सॉरी का स्टॅसिस झालं? ऑब्स्ट्रक्शन. येस, कशामुळे ऑब्स्ट्रक्शन झालं? लिथियासिस, कोलिथियासिस. येस, कोलेडोकोलिथियासिस म्हणजे काय, तर सिस्टिक डक्ट जर स्टोन्स असतील तर तिथे CBD डायलेटेड झालेली आहे. सर याची मॅनेजमेंट काय करा, तर ERCP, तुम्हाला ते काय ERCP आहे, कशी करतात, काय असतं ते मी तुम्हाला नंतर शिकवणार. ERCP एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कोलेंजिओ पॅनक्रियाटिकोग्राफी, ERCP. सर डक्ट जर नॉन डायलेटेड असेल तर तुम्ही इथे काय करू शकता रे राजांनो, तर इथे तुम्ही MRCP म्हणजे MRI असिस्टेड कोलेंजिओ पॅनक्रियाटिकोग्राफी, MR असिस्टेड कोलेंजिओ पॅनक्रियाटिकोग्राफी. इथे आपल्याला काय असतं रे, दिस इज नॉन इन्व्हेसिव्ह, MRCP इज नॉन इन्व्हेसिव्ह. आणि हे जर बघितलं तर हे इन्व्हेसिव्ह असतं, म्हणजे काय तर स्कोप टाकून मग करावी लागते. आता हे मी गॉल ब्लॅडर मध्ये शिकवेन तुम्हाला डिटेलमध्ये, पण सांगण्याचा मुद्दा काय, तर हा अप्रोच राईट अप्पर क्वाड्रंटचा पेनचा आहे. कळलं का? सर MRCP नसेल तर काय करू, सिटी स्कॅन कर. कळलं, राईट अप्पर क्वाड्रंटचा अप्रोच. इथे सगळ्या क्वाड्रंटचा अप्रोच आणि अप्रोच टू अक्यूट ॲब्डॉमिन संपला. कोणाला काही डाऊट आहेत का, का केलं सर, असंच का केलं, तसंच का केलं, हे का नाही केलं, ते का नाही केलं? म्हणलं तसं अजून 15 मिनिटात स्लाइड संपून लेक्चर ऑफ. काही डाऊट्स आहेत? काही डाऊट्स? फ्लोचार्ट बघून घ्या एकदा परत. कॉजेस सुरुवात केली, नंतर इन्व्हेस्टिगेशन्स बघितले, नंतर इन्स्पेक्शन, पाल्पेशन, हिस्ट्री टेकिंग मध्ये काय काय पॉइंट्स महत्वाचे होते लिहून दिले होते आपल्याला सगळ्यांना. फ्लोचार्ट सगळ्याचे बनवलेले आहेत, ते सगळं बघितलं. त्याच्यानंतर आपण अख्खा मोठा फ्लोचार्ट बनवला. त्याच्यामध्ये काय आपण केलं होतं रे बाबा, ABC झाल्यानंतर हिस्ट्री टेकिंग, फिजिकल एक्झामिनेशन प्लस राईल्स ट्यूब आणि फोलीज, हे 4 केले. पुढे आपण पेशंटला डिवाइड केलं, अक्यूट प्रोग्रेशन आणि ग्रॅज्युअल प्रोग्रेशन. ग्रॅज्युअल प्रोग्रेशन क्वाड्रंट वाईज अप्रोच. अक्यूट प्रोग्रेशन पेरिटोनायटिस और नॉन पेरिटोनायटिस, पेरिटोनायटिस असेल तर एक्सरे, नॉन पेरिटोनायटिस असेल तर CT स्कॅन. एवढं जरी लक्षात राहिलं आणि प्रत्येक क्वाड्रंटला काय इन्व्हेस्टिगेशन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आता तुम्हाला सफाईस करेल तुमच्या क्लिनिक्स मध्ये. एक्झाम मध्ये तरी विचारणारच नाही तरी अक्यूट, आणि पेशंट तर ठेवतच नाहीत.
कारण की चुकून एखाद्या युजीच्या हातात पेशंट आला तर तो एक्झामिन करेपर्यंत पेशंट मरेल. त्यामुळे आपल्याकडे अॅक्यूट ॲब्डॉमिनची केस कधी आपल्याला एक्झामला ठेवत नाही. त्यामुळे काय काळजी करू नका. एक्झामला आपला हार्निया, अपेंडिक्स पण ठेवत नाहीत. कुठलीच अॅक्यूट कंडिशन एक्झामला ठेवत नाहीत. हार्निया असेल, फार तर एखादा अल्सर, लायपोमा असतो, वुंड असते, नंतर काय बरं हायड्रोसिल असतं, नंतर तुमचं लॉंग केसमध्ये हे असतं तुमचं पोर्टल हायपरटेन्शन वगैरे असू शकेल. ते आपण बघितलं होतं लास्ट टाइम, व्हरायशल ब्लिडिंगची मॅनेजमेंट वगैरे त्याच्यावर वायवा जाते सगळी. नंतर काय तर ओरल कॅन्सर असतो, थायरॉइडची केस असते, ब्रेस्टची केस असते, एवढ्याच केसेस असतात. ते आपलं सगळं झालंय आतापर्यंत. प्रॅक्टिकल अप्रोचचे जेवढे सगळे टॉपिक्स आहेत तेवढे सगळे करून झालेत आपल्याला. गुड, कळलंय आपल्याला इथे. सो नाव वी आर गोइंग टू सी द स्लाइड्स अँड देन आय एम गोइंग टू कॉल ऑफ द लेक्चर. सॅटर्डे आहे, सगळ्यांना आपल्या आपल्या घरी डेटवर जायचं असेल, आता वीकेंड आला म्हणून मित्रमैत्रिणींबरोबर. सो एन्जॉय करा. History taking should be accompanied with Foley's catheter and trials tube insertion. Physical examination to be proceeded and patient to be divided into acute progressive or gradual progressive. Acute progressive, the patient has to be checked for peritonitis. Peritonitis positive patient should undergo X-ray to check for perforation. If yes, patient is posted to OR, म्हणजे operation room. If no pneumoperitoneum, patient can undergo contrast study if available or can be posted for an emergency CT scan. तर contrast study वगैरे एवढं डिटेल मध्ये जाऊ नका. आता हे मोठे मोठे बुक्स असतात, ते काय काय एक्स्ट्रा गोष्टी सांगतात. आपल्याला महत्वाचं काय तेवढं सांगितलं. If no peritonitis signs, the CECT, contrast enhanced CT scan, is advisable to check for surgical cause, arterial or venous occlusion syndromes. Gradual onset patients need to be dealt quadrant wise. हे बघा, हा ब्रॉड स्पेक्ट्रम फ्लोचार्ट आहे. अॅक्यूट ऑनसेट जर आपण बघितलं, अॅक्यूट ऑनसेट, आता हा चार्ट तसाच्या तसा आहे. नो पेरिटोनियल साइन्स आणि पेरिटोनियल साइन्स. पेरिटोनियल साइन्स असेल तर एक्सरे, निमोपेरिटोनियम असेल तर ऑपरेशन थिएटर. हेच शिकवलं की नाही सरांनी? गुड. नो निमोपेरिटोनियम, वॉटर सोल्युबल कॉन्ट्रास्ट. आता आपण हा करणार नाही आहोत, पण वी आर गोइंग टू टेक द पेशंट फॉर सीटी इरिस्पेक्टिव्हली. जर ऍसिडोसिस लॅक्टेट वाढला असेल, नो पेरिटोनियल साइन्स, तर सीटी स्कॅन करा. आर्टेरियल इस्किमिया किंवा मेजेंट्रिक वेनस. मी सांगितलं होतं, पेशंट जर समजा इफ पेशंट कम्स विथ सिव्हिअर ऍब्डॉमिनल पेन आणि नो पेरिटोनियल साइन्स, म्हणजे माझ्या डोक्यात आलेला आहे आर्टेरियल ऑक्लुजन डोक्यात ठेवायचं. आठवलं? तुम्हाला सांगितलं होतं हे लास्ट टाइमच्या लेक्चर मध्ये झालं होतं. क्वाड्रंट वाइज अप्रोच. राईट लोअर क्वाड्रंट पेन. Differentiate on the basis of gender. Males should look for appendicitis on CT scan. Females to be evaluated with USG for ovarian, uterine, and appendicular symptoms. Left lower quadrant pain. Localized peritonitis patient need to undergo CT scan to look for localized abscess. If perforation present, patient to be taken to OR. If no peritonitis, patient should be treated with antibiotics and other causes need to be ruled out. Right upper quadrant pain, LFT and amylase. इकडे सॉरी माझं चुकलंय थोडंसं. विथ डायव्हर्टिक्युलायटिस म्हणजे काय, लोकलाइज्ड ऍब्सेस असेल तर अँटीबायोटिक्स वर, म्हणजे काय तर आय एम गोइंग टू टेक द पेशंट फॉर अँटीबायोटिक्स. आणि पेरिटोनायटिस जर ऍब्सेंट असेल तर यू कॅन टेक द पेशंट फॉर सीटी स्कॅन. हे माझं टायपिंग चुकलंय, नोट्स मध्ये देताना करेक्ट करून देतो. राईट अपर क्वाड्रंट पेन बघितलं तर LFT and amylase needs to be done. If it comes normal, gallstones need to be ruled out with ultrasonogram म्हणजे USG. आणि सर हे जर व्यवस्थित झालेलं असेल तर पुढचं जे मी काय करणार होतो तर ERCP, MRCP. If increased ultrasound to check for bile ducts dilated, CT and ERCP to be done. If not dilated, CT scan. कारण की आपल्याकडे MRI चं मशीन असणं मी अपेक्षा ठेवत नाही. मी जर आता तुम्हाला म्हणलो तुमच्या हॉस्पिटलला MRI चं पण मशीन पाहिजे की तुम्ही चपला घेऊनच दारात याल मारायला मला, तर काही या मास्तरला येड लागलंय का हॉस्पिटल टाकायचा विचार करतोय आणि हा पार म्हणजे माझं नासधूसच करायला निघालाय. पैसे म्हणजे सगळेच जात आहेत. त्यामुळे सीटी स्कॅन तुम्ही करू शकता, तिथे पेशंटची मॅनेजमेंट होऊ शकेल. सो दॅट्स ऑल अबाउट द क्वाड्रंट वाइज अप्रोच. आतापर्यंत शिकवल्यात काही डाऊट्स आहेत का? काही शिकवल्याचे डाऊट्स आहेत का? डाऊट्स आहेत काही? Generalized non-specific abdominal pain without quadrant localization to go for CT scan to look for other causes like obstruction. संपलं. आपला सगळा फ्लोचार्ट या शब्दांमध्ये आला, मधुर शब्दांमध्ये आला. काही डाऊट आहे का? काही डाऊट? आपण आता एक गंमत करू. 40-year-old female came with acute abdomen. पेशंटला एक्झामिनेशन आणि राईस ट्यूब केल्यानंतर मला कळलं की ग्रॅज्युअल ऑनसेट होतं. लोकलाइज्ड पेन टू द राईट लोअर क्वाड्रंट. व्हॉट इज द अप्रोच? काय करणार? USG. येस, ग्रेट ग्रेट ग्रेट, कळलंय मला. नाव आय एम गोइंग टू आस्क अबाउट 75-year male
acute abdomen, sudden onset, what will you look for? थांबा, तेजल नको, थांबा, स्वामिनी पण नको, आपल्याला नवीन कोणतरी पाहिजे. श्रेयस चव्हाण, सांग मला काय करणार आता? 75-year-old मेल acute abdomen म्हणून प्रेझेंट झालाय, सडन ऑनसेट आहे. हाऊ विल यू अप्रोच द पेशंट? काय करशील? एक्सरे. अप्रोच विचारलाय, इन्व्हेस्टिगेशन नाही विचारलेलं. काय करणार? पेशंटला बघून काय करणार पहिल्यांदा? पहिले एबीजी. ते झालं, मला पुढे सांग. सडन ऑनसेट पर्यंत मी तुला नेऊन ठेवलेलं आहे. काय बघशील पेशंट मध्ये? पेरिटोनायटिसचे साईन आहेत हो येस, ते श्रेयसला सांगू दे आपल्याला. पेरिटोनायटिस आहे का नाही? श्रेयस कसं बघणार रे पेरिटोनायटिस आहे का नाही? काय कळेल तुला? काय क्लिनिकल साईन्स वरनं किंवा इन्व्हेस्टिगेशन तू करशील पेरिटोनायटिस आहे का नाही बघायला? काय करशील क्लिनिकल? लास्ट लेक्चरला होतास का? होतो सर. काय बघशील? हाऊ विल यू चेक फॉर पेरिटोनायटिस? बघ, फ्लोचार्ट बघून सांग मला. काय क्लिनिकल सायन्स सांगितल्या होत्या की ज्याच्यातनं पेरिटोनायटिस आहे का नाही कळू शकतो? वाचून ये नेक्स्ट लेक्चरला. श्वेताली काय करशील ग? कसं कळेल तुला पेरिटोनायटिस आहे का नाही? आता लोक सोडून जायला लागले हळूहळू हळूहळू लेक्चर क्वेश्चन यायला लागले म्हणून. एका पोझिशन मध्येच असतो पेशंट. येस, म्हणजे मी इन्स्पेक्शन मध्ये काय बघणार होतो? इन्स्पेक्शन मध्ये पेशंट इज वुडी स्टील, ही इज नॉट रेडी टू मूव्ह. आणि दुसरं मी बघणार होतो पाल्पेशन मध्ये काय रे बाबा, गार्डिंग रिजिडिटी, बोर्ड लाईक रिजिडिटी. मागच्या वेळेला सांगितलं होतं, एक्झामिनर विचारतो बोर्ड लाईक रिजिडिटी. या पेशंट मध्ये पेरिटोनायटिस प्रेझेंट आहे. पुढचं इन्व्हेस्टिगेशन काय करशील रे? थांब आता विचारतो. सुयश काय करशील? पेरिटोनायटिसचे सायन्स दिसले, काय करशील या पेशंट मध्ये पुढे? काय करशील सुयश? अरे बघ, माझ्याकडे अजून 5 मिनिटं आहेत, त्यामुळे मी सोडणार नाही कोणाला. काय करणार आहे सुयश? होताच का मागच्या लेक्चरला? नव्हतो, त्यामुळे ठीक आहे, आपण इरेग्युलर स्टुडंट आहात, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण आता विचारूया मोहित, काय करशील रे? पेरिटोनायटिस प्रेझेंट असेल तर काय करणार पुढे? एक्सरे. येस, परफेक्ट, एक्सरे करणार. म्हणजे आम्हाला कळलेलं आहे मोहित इज द काय म्हणतो, ही इज अ गुड डॉक्टर. लोक त्याचे पाय येऊन धरणार आहेत का? तर डॉक्टरांनी बरोबर वेळच्या वेळेला ट्रीटमेंट दिलेली आहे. निमोपेरिटोनियम प्रेझेंट असेल तर मी पेशंटला ओटीला घेणार, नो निमोपेरिटोनियम नाही घेणार. आता संपलं. इथून पुढे परत याच्या पुढे विचारण्यात मला काही तथ्य नाही. 70-year-old फिमेल, बघा थोडा ट्विस्ट. 70-year-old फिमेल, acute abdomen, gradual onset, लेफ्ट लोअर क्वाड्रंट. हा विचारू आपण हा क्वेश्चन. थांबा आपण हा क्वेश्चन विचारू शिवानीला. बघा तेजलनी एकदम, मी आता सांगतो, तेजलनी कदाचित मोठी मेजर चूक केलेली आहे सिटी स्कॅन बोलून. काय करशील ग शिवानी? होतीस कालच्या लेक्चरला? काय करणार या फिमेल पेशंट मध्ये? काय करशील पहिलं इन्व्हेस्टिगेशन? USG. शिवानी कांबळे आपल्याला USG म्हणते. शिवानी काय तुझं उत्तर आहे? सर तिला पण पेरिटोनायटिस आहे का नाही बघायचं ना. परफेक्ट, किती छान उत्तर दिलेलं आहे. पण तरी इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस काय करशील या पेशंट मध्ये? जर मी तुला विचारलं पेरिटोनायटिस आहे का नाही, अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहेस तू. डिस्टिंक्शनचा क्वेश्चन आहे, कारण की पेरिटोनायटिस आहे का नाही आपल्याला अँटीबायोटिक पहिलं द्यायचंय, मग एक्सरेला घेऊन जायचं. त्यामुळे पहिला क्वेश्चन विचारला पेरिटोनायटिस आहे का नाही. जर पेरिटोनायटिस असेल तर आय एम गोइंग टू गिव्ह अँटीबायोटिक्स. नो पेरिटोनायटिस असेल तर आय एम गोइंग टू टेक हर फॉर इन्व्हेस्टिगेशन. कुठलं इन्व्हेस्टिगेशन करशील या पेशंट मध्ये? सीटी. का बरं? सर 70-year-old फिमेल आहे ना. 70-year-old मेल फिमेल मध्ये चुकून पण म्हणायचं नाही सर USG करते प्रेग्नन्सी, म्हणजे हातच जोडले डोक्यानी एक्झामिनरला. गायनॅक मध्ये पास कशी झालीस बाळा तू 3rd इयरला, असा क्वेश्चन पडू शकतो. त्यामुळे असे काहीतरी ट्विस्टी क्वेश्चन येतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये असे ट्विस्ट काहीतरी आपल्याला वी कॅन फेस दिस प्रॉब्लेम्स इन डे टू डे लाईफ. सर काय USG केलं पहिल्यांदा? काय नाही, प्रेग्नन्सी 70 इयर फिमेल. अरे ग्रेट, तुमच्या इकडल्या फिमेल्स फार स्ट्रॉंग दिसत आहेत. खूप ओव्युलेटरी सायकल्स आहेत तुमच्या गावाकडले. खेडेगावातले फिमेल एकदम स्ट्रॉंग आहेत वाटतं तुमच्या.
त्यामुळे दीज थिंग्स आर टू बी ऑलवेज मेड शुअर की बाबा वय काय, एक्झाम आपण जेव्हा क्वेश्चन वाचतो, जेव्हा नीटची तुमची आता एक्झाम असेल, तुम्हाला पण आमच्यासारखे क्लिनिकल क्वेश्चन्स आहेत, AIGPMT क्वेश्चन वाचताना वय काय बाबा, मेल आहे का फिमेल आहे, या सगळ्या गोष्टी तिथे मॅटर करतात. आपण डायरेक्ट खालचं वाचतो, हे सोस्टोन हे डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशनला येतो. तर ऑलवेज रिमेंबर एज आणि पेशंटचं जेंडर हे तितकंच महत्वाचं असतं. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? सो वी स्टॉप हिअर टुडे. फार वेळ घेत नाही आता, आपल्या डेटला आपण जाऊ शकता आरामात. सो आय विल नॉट टेक एनी मच मोर टाइम. आज मला पण सब अक्यूट ऍबडॉमिन झाले. म्हणजे काय रे, तर बाबा बरेच दिवस बाहेरचं खाणं असल्या कारणामुळे मी पण थोडा आजारी आहे. पण काही म्हणलं तसं नाहीला इंटर्नशिपला सुट्टी मिळत नाही, त्यामुळे इंजेक्शन घेऊन आपल्याला काम करावं लागतं. सो म्हणून मी आज क्लास घेणार नव्हतो. मॅडम म्हणत होते नका घेऊ, पण म्हणलं नाही, आपल्या पोरांनी डेट कॅन्सल केल्या असतील, त्यांच्या सरांना शिव्या पडतील, त्यामुळे मी क्लास घेतला. कळलंय प्रत्येकाला? काही डाऊट आहे इथपर्यंत? डाऊट असतील तर बिंदास्त विचारू शकता, नसतील तर मी लेक्चर कॉल ऑफ करतो. आपण क्वाईट इन टाइम असं आपलं लेक्चर झालेलं आहे. 9:15 झाले फक्त शिकतो. काही डाऊट्स आहेत? असतील तर विचारा. बघितलं आपण ट्विस्ट होऊन कसं होऊ शकतं, आणि प्राऊड की तुम्हाला लोकांना ह्या सगळ्या गोष्टी जमल्या. 70 फिमेल, गुड. आणि सापडली एखादी 70 फिमेल स्ट्रॉंग प्रेग्नंट तर मला फोन करा. चलो देन विल स्टॉप हिअर फॉर टुडे. नेक्स्ट लेक्चर ट्यूजडेला. चलो, थँक्यू, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.